आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। मंत्रिपद न मिळाल्यानंच नाराज असलेले छगन भुजबळ कुटुंबासह परदेश दौऱ्यावर जाणार। दौऱ्यावरून आल्यानंतर भुजबळ भूमिका मांडणार आहेत। काल मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली होती भेट। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता याच आठवड्यात मिळणार आहे। हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे। पहिल्या टप्प्यात 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळतील। अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या जलपूजनाला 8 वर्ष पूर्ण, मात्र काम अजून सुरू नाहीये। सरकारला आठवण करून देण्यासाठी सकल शिवस्मारक समिती, सकल मराठा समाज आणि छावा मराठा युवा संघटना जलपूजन करणार। पूजा खेडकरच्या अडचणी वाढण्याची शक्यता। दिल्ली हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन देण्यास नकार। सुप्रीम कोर्टात सुनावणी न झाल्यास अटकेची टांगती तलवार। कोल्हापूरच्या काळंबावाडी या धरणाच्या गळतीचा प्रश्न गंभीर झाला आणि आज राज्याची तज्ज्ञ समिती गळतीमध्ये पाहणी करेल आणि गळती रोखण्यासाठी 80 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। हिवाळ्यामध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज आहे। उत्तर महाराष्ट्रात गारपीट तर मध्य महाराष्ट्रात, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज। राज्यात 26 आणि 27 डिसेंबरला मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता। 26 तारखेला धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक, तर 27 तारखेला अहिल्यानगर, संभाजीनगर, पुणे, जालना, बीड यासह इतर जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आता तपोवनमधील 94 एकर जागेवर भारत मंडपमच्या धर्तीवर इमारतीमध्ये साधू, महंत आणि भक्तांच्या निवासाची सोय। 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द करण्यात आलंय। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय। नापास विद्यार्थ्यांना आता पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षा देण्याची संधी आहे।